राज्यात सध्या हाय सिक्युरिटी नंबर प्लेट रजिस्टर करण्यासाठी प्रचंड वेटिंग आहे. ते ऑनलाईन नेमकं कसं करायचं याचा डेमो घेण्यासाठी आपण स्वतः पुणे आरटीओ कार्यालयात आलेलो आहोत. आपल्यासोबत आरटीओ सर आहेत, युवराज पाटील सर, आणि ते कंपनीचे रिप्रेझेंटेटिव्ह हे पण आहेत. ते आपल्याला डेमो दाखवतील. आणि एक सगळ्यात महत्त्वाचं मी पुणेकरांना त्यांच्या वाहनाचं इथं ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. पण समजा आमच्यासारखे जे बाहेरचे आहेत, बाहेरच्या जिल्ह्यातले नगर, लातूर, सोलापूर, त्यांनाही इथं ऑनलाईन करता येणार. फक्त त्यांची गाडी ऑनलाईन रजिस्टर पाहिजे. ते नेमकं कसं होतं आपण स्वतः सरांकडनं जाणूया. युवराज सर, आता लोकांच्या मनात अनेक शंका आहेत. मुदत वाढते पण किती दिवस, वेटिंग खूप आहे, कसं ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं बाहेरच्या जिल्ह्यातल्या गाडीचं? बाहेरच्या जिल्ह्यामधील नोंद असलेल्या वाहनांचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी डिपार्टमेंटतर्फे transport.maharashtra.gov.in ही साईट दिलेली आहे. या साईटवरती जेव्हा आपण इथे प्रत्यक्ष पाहू शकतात, या साईटवरती गेल्यानंतर आपल्याला सुरुवातीला हा स्क्रीन येतो ज्याच्यामध्ये आपण एकदा वेबसाईटचं नाव पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी सांगा सर. येस, transport.maharashtra.gov.in जरा सर्च करून दाखवते. गाडी नंबर घेऊन लातूरचा तुम्ही सांगत राहा माहिती. इथे आपण प्रत्यक्ष जे वाहन MH24AK हे लातूरमधलं रजिस्ट्रेशन असल्यामुळे तिथे आपण आरटीओ लातूर हे सिलेक्ट केलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा स्क्रीन आपल्याला दिसतो, त्याच्यामध्ये ऑर्डर नाव येतं. या ऑर्डर नाव मधले डिटेल कंटेंट जर आपण पाहिले तर हे सगळे डिटेल्स व्हेकल रजिस्ट्रेशन महाराष्ट्र, त्याच्यानंतर फिटमेंट टाईपमध्ये डीलर प्रिमाइसेस सिलेक्ट केलेला आहे. HSRP ऑर्डर टाईपमध्ये आपण कंप्लीट HSRP किट फॉर ओल्ड व्हेकल्स असं सिलेक्ट केलेलं आहे. त्याच्यानंतर पिनकोड ऑफ द व्हेकल ओनर, जो पिनकोड आपल्याला पत्त्याचा असेल तो सिलेक्ट केलेला आहे. वाहनाचा पूर्ण रजिस्ट्रेशन नंबर आपण इथे फीड करत आहोत, MH24. ते झाल्यानंतर आपण व्हेकल चॅसिस नंबर, जेथे व्हेकल चॅसिसचे शेवटचे 5 आकडे हे आपण इथे पुढे फीड करणार आहोत. त्याच्यानंतर व्हेकल इंजिन नंबर सेम शेवटचे 5 आकडे इथे फीड करणार आहोत. व्हेकल ओनर मोबाईल नंबर, हा ओनर यांचा मोबाईल नंबर ऑनलाईन कनेक्ट पाहिजे, तो ऑनलाईन कनेक्ट असणं अपेक्षित आहे. ज्यांचा ऑनलाईन कनेक्ट नाही आहे मोबाईल, तर ते जो एक्झिस्टिंग मोबाईल आहे तो इथे फीड करण्याची सुविधा दिलेली आहे. कारण या नंबरवरती आपल्याला OTP येतो, जो OTP पुढच्या प्रोसेसमध्ये आपल्याला फीड करायचा आहे. नेक्स्ट प्रोसेस आपण या प्रोसेसला साधारण किती वेळ लागतो सर? साधारण 5-1 मिनिटं एका प्रोसेसला लागू शकतात. ऑनलाईन तुम्ही घरी बसूनही करू शकता? येस, कुणालाही आपण आपल्या मोबाईलमधून सुद्धा ही सिस्टीम ऑपरेट करू शकतात. त्यासाठी तुम्हाला आरटीओ कार्यालयात येण्याची गरज नाही? नाही, आरटीओ कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही. समजा काही लोक टेक्नोसावी नसतात आमच्यासाठी, समजा त्यांना मग त्यांच्यासाठी काय सुविधा? त्याच्यासाठी आरटीओ पुण्यासाठी अलॉटमेंट झालेलं मेसर्स रोजमार्टा सिस्टीम लिमिटेड या कंपनीला सेवा पुरवठादार म्हणून नियुक्त केलेला आहे. त्यांचा इथे हेल्प डेस्कला एक प्रतिनिधी कायमस्वरूपी आपल्याकडे आहे. ही प्रोसेस साधारण आता बुकिंगचं आपण ऑनलाईन एक फॉर एक्झाम्पल डेमोसाठी केलं, किमान 6 महिन्याचं वेटिंग आलेलं आहे. आपल्याला त्या जे आपण व्हेकल आता आपण ऑनलाईन डेमो केला, तर सचिनला सांगेल मी, ते आपण इथं प्लेट पण त्याची तयार केली दाखवायला, तर ते 1 महिन्याचं दाखवतं. मग तुमची मुदत आहे 31, आता 1 महिना वाढवली समजा, मग कसं होणार आहे सगळं? या कंपनीने पुण्यासाठी 124 ऍक्टिव्ह सेंटर्स उभारलेले आहेत, जे सद्यस्थितीला आजच्या तारखेमध्ये ऍक्टिव्ह आहेत. ही जी अपॉइंटमेंटची कालावधी कंपनी टू कंपनी थ्रूआउट महाराष्ट्र जे आरटीओ ऑफिसर्स आहेत त्याची विभागणी 3 रिजनमध्ये 3 झोनमध्ये केलेली आहे, ज्यामध्ये पुणा हा एक झोनमध्ये येतो. अशा 3 झोनसाठी 3 वेगवेगळ्या कंपनी अलॉट केलेल्या आहेत. प्रत्येक कंपनीचे असे ऍक्टिव्ह सेंटर्स असणार आहेत. या पुण्यात किती तसे? पुण्यामध्ये 124 आहेत. डीलरची काय मदत होणार सगळ्या प्रोसेस? हो, डीलर प्रत्येक डीलरकडे आपले वाहनधारक हे अप्रोच पूर्वीच्या इतिहासात झालेले असणार आहेत. त्यामुळे या कालावधीमध्ये जर एखादा वाहनधारक डीलर यांच्याकडे अप्रोच झाला तर तो ज्युनियनली एखाद्या नागरिकाचे
नागरिकाला मार्गदर्शन करू शकतो की हे मेसस रोजमार्टा ही कंपनी आणि त्यांची थोडक्यात हेल्पिंग सेंटर म्हणून काम करतो. या पण रजिस्ट्रेशन ऑनलाईनच करावं लागेल त्याला इथे. आणि समजा काही गाड्या रजिस्टर नाही, एकदम जुन्या स्क्रॅप गाड्या आहेत, त्यांनाही नंबर प्लेट कंपल्सरी येतं, तर मग त्याच्यासाठी काय करावं लागेल? जे ऑनलाईन रजिस्ट्रेशन नाही, मी तुम्हाला एक मग उदाहरण सांगितलं, ती 15 वर्ष होऊन गेले, तिची हेल्थ ही संपलेली आहे, तिला ग्रीन टॅक्स भरून हे करायचं, तर त्यासाठी काय करावं लागेल? जसं आता ज्या वाहनांचे 15 वर्ष संपलेले आहेत त्या वाहनांना ग्रीन टॅक्स, त्याचं रिइन्स्पेक्शन फी आणि त्याची जी ऑनलाईन प्रोसेस आहे ते करून वाहनाची तपासणी करून घेतल्यानंतर या गाड्या ऍक्टिव्ह होतात. ऍक्टिव्ह झाल्यानंतर परत आपण त्याच्यासाठी अप्लाय करू शकतो. पुन्हा ऑनलाईन? येस, ऑनलाईन करू शकतो आपण. कारण मी एक का विचारतो, अनेकांच्या मनात शंका आहे की शासनाला आमच्या ज्या जुन्या गाड्या आहेत, आमच्या व्हेंटेज टाईप आल्यात, त्या शासनानं कंपन्यांची भरती करायची, नवीन गाड्या घ्याव्यात म्हणून आमच्या गाड्या शासन स्क्रॅप करू पाहतंय, तसं काही आहे का? सद्यस्थितीमध्ये तशा प्रकारचे आदेश नाही आहेत. सध्या ज्या जुन्या 15 वर्ष पूर्ण झालेली वाहनं आहेत त्या वाहनांसाठी परत ग्रीन टॅक्स आणि त्याची फीज आणि वाहनाची तपासणी झाल्यानंतर रजिस्ट्रेशन पुढील 5 वर्षासाठी करून मिळतं. तो ग्रीन टॅक्स किती आहे? तो 2 व्हीलरसाठी 2,000 रुपये आहे, 4 व्हीलरसाठी 3,000 रुपये. तो झाला. आणि समजा नाही केलं तर दंड किती येईल? तर मोटर वाहन कायदा व नियमानुसार दंडास पात्र आहे. किती पण अंदाजे तुम्ही सांगणार नाही, मी सांगतो प्रेक्षकांना. तो दंड आहे 2,000 रुपये. म्हणजे थोडक्यात तुम्हाला हे आता करावं लागणार आहे, त्यातनं सुटका नाही. ज्याच्यातनं मग लाडकी बहिणीला पैसे कमी पडतात म्हणून याच्यातनं शासन गोळा करतंय, त्यातले व्हेंडरला किती, शासनाला किती, ते नंतरचे भाग झाले. पण आता हे ऑनलाईन HSRP जी नंबर प्लेट आहे, हाय सिक्युरिटी, ते तुम्हाला ऑनलाईन करावं लागेल. हा डेमो आपण दाखवला. समजा तुम्ही पुण्यातलं आहे, तुमचं वाहन नगरचं रजिस्ट्रेशन आहे, तेही इथं करता येतं, फक्त ते ऑनलाईन रजिस्ट्रेशन पाहिजे. समजा नसेल तर तिकडं ऑनलाईन अर्ज करून ते ऑनलाईन सगळा डाटा त्याचा बॅकअप घेऊन मग इथं करता येतं, असं आत्ता सरांनी सांगितलं. सर, पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या खात्रीसाठी हे होतं का? येस, हे आपण आता इथे एका वाहनाचं प्रत्यक्ष करून बघितलेलं आहे, ज्याचा डेमो प्रत्यक्ष आपल्याला दाखवलेला आहे आणि हे पॉसिबल आहे, आपण करू शकतो, नक्की करू आता आपण लातूरचं वाहन केलं. येस, लातूरचं वाहन आपण तिथे लाईव्ह असताना आपण इथे त्याचं सगळं प्रोसेस पूर्ण करून घेतलेली आहे. इथे त्याला तशी अपॉइंटमेंट मिळालेली आहे. तसं आपण जर स्क्रीनवरती पाहिलं तर त्याचं इनवॉइस, त्याचं अपॉइंटमेंट डेट सगळं इथं आलेलं आहे. सगळं आलं. येस. दुसरं आता आणखीन एक लोकांचे म्हणणं आहे की लोक सायबर भामटे याच्यात ऍक्टिव्ह झाले, नाम साधर्म ठेवून ह्याच वेबसाईटच्या नाम साधर्म आधार घेऊन डुप्लिकेट हे करतात आणि लूट सुरू झालेली आहे. कालच आम्ही काय बातमी केली. त्याला कसं करावं? अशा पद्धतीची लूट होऊ नये म्हणून तर काल आपण RTO पुणे येथे एक स्टेज अरेंज केलं होतं, ज्याच्यामध्ये मेसस रोजमार्टा कंपनीचे रिप्रेझेंटेटिव्ह होते, ज्यांनी अशा पद्धतीनं जी काही युनियन साईट आहे, जी आत्ताच मध्ये सांगितलं transport.maharashtra.government.in वरती आपण लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीचे फसवणूक होणार नाही. जी काय ऑनलाईन माहिती ती भरत जायचं, मग तुमचं रजिस्ट्रेशन होणार. नक्कीच येस, बरोबर. त्या पद्धतीनं आपली गाडी जिथे रजिस्टर आहे तिथलं आपलं RTO सिलेक्शन करू शकता आणि प्रोसेस व्यवस्थित. प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा त्या साईटचं नाव सांग. साईट अशी आहे transport.maharashtra.government.in. हा साइन अप असावा या स्टोरीचं, कारण ती वेबसाईटचं नाव महत्वाचं आहे, ते सरांनी सांगितलेलं आहे. याच्यावरच आपण साइन अप करूया. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंसाटे, चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत पुणे.